आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर निवडणुकांमुळे ई-केवायसी ला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। तर बघा बहिणींनो, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देखील दिले जात आहे। काही दिवसांपूर्वीच नोव्हेंबर 2025 महिन्याचे हप्ते देखील जमा झाले आहेत। म्हणजेच काय, तर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आता देखील जमा झालेला आहे। बहुतेक अशा बहिणी की ज्यांना हे पैसे आलेले नाही आहे, तर ज्या बहिणींना पैसे आलेले नाही आहे त्या बहिणींना आजपासून देखील पैसे जमा होणार आहे। फक्त तुम्हाला कमेंटमध्ये तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे। ज्या बहिणी कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवतील की सर माझं नाव गीता आहे, माझं नाव सीता आहे, माझं नाव रागिनी आहे, मला पैसे आलेले नाही आहे, असं जर तुम्ही लिहून पाठवलं तर तुम्हाला पैसे जमा होणार आहे। तर प्रत्येक बहिणीने कमेंट करून टाईप करायचं आहे की सर मला पैसे आलेले नाही आहे। आणि ज्या बहिणींना पैसे आलेले आहे अशा बहिणींसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी अशी आहे की त्या बहिणींना आता 3000 रुपये जमा होणार आहे। आणि हे 3000 रुपये तुम्हाला कोणते असणार आहे, तर डिसेंबरचा हप्ता असणार आहे आणि जानेवारीचा हप्ता असणार आहे। म्हणजेच तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे आलेले आहेत। नोव्हेंबरचे 1500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत। तुम्हाला फक्त डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता बाकी आहे, तर तुम्हाला 3000 रुपये जमा होणार आहे। तर ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्यांनाच हे पैसे मिळणार आहे। तर कमेंट करून सांगा बरं तुम्हाला पैसे आले की नाही। जर का तुम्हाला पैसे आले असतील तर लिहून पाठवा की सर मला पैसे आलेले आहे। आणि जर का तुम्हाला 1500 रुपये आले नसतील तर लिहून पाठवा की सर मला 1500 रुपये आलेले नाही आहे। कारण ज्या बहिणींना आलेले नाही आहे त्या बहिणींना आजपासून हे पैसे जमा होणार आहे आणि ज्यांना आलेले त्यांना 3000 रुपये मिळणार आहे। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला पाहायला मिळतो आहे की जर तुम्ही बघितलं तर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले होते। आता बघा, यानंतर डिसेंबर आणि जानेवारी हप्त्याच्या ठिकाणी एकत्र 3000 रुपये जमा होणार असल्याचं वृत्त समोर येत आहे। अखेर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आणि आनंदाची बातमी अशी बहिणींनो की पुढील 4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 3000 रुपये जमा होणार आहे, असं या ठिकाणी स्वतः ऑफिशियलरित्या कोणी सांगितलेलं आहे, तर मंत्री गिरीश महाजन यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी ट्विट करत त्यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे की पुढील 4 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा होणार आहे। तर बघा बहिणींना, ऑफिशियलरित्या ही माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे ही माहिती या ठिकाणी खोटी नाही ही गोष्ट लक्षात ठेवा। कारण की मंत्री कोण आहेत, गिरीश महाजन, तर त्यांनी सुद्धा एक्सवर ही पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 4 दिवसामध्ये बहिणींना आम्ही डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे 3000 रुपये जमा करणार आहोत। तर बहिणींनो, ही गुड न्यूज कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। सर्वात अगोदर या गुड न्यूजसाठी प्रत्येक बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्या। ज्या माता भगिनींनी या व्हिडिओ लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करायचं आहे। लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल बघा, खाली तुम्हाला हाईप नावाचं बटन आलं असेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि प्रत्येक बहिणींनी ह्या व्हिडिओला हाईप करून द्यायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। फ्रीमध्ये हाईप करा आणि ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेबाबत 100% खरी माहिती पुराव्यासहित मिळत असते। म्हणून प्रत्येक बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि ज्या बहिणींना पैसे आले असतील त्यांनी आले लिहून पाठवा, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। आणि जर का तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर नाही लिहून पाठवा, लगेच तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहे। तर ही गुड न्यूज कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।